काल रात्री आम्ही रामटेक मंदिरामध्ये गेलो होतो. त्याचं जास्त काही शूट नाही केलं आहे मी, थोडेसे शॉर्ट्स घेतले ते मी ब्लॉगमध्ये ॲड करेल. तुम्ही ते पण म्हणजे बघा, तुम्हाला कळेल की रामटेक मंदिर कसं आहे. खूप सुंदर मंदिर होतं, खूप सुंदर. व्हिडिओ वगैरे अपलोड करेल ब्लॉगमध्ये, तुम्ही बघा. 7:30 वाजलेत आणि आम्ही आलो रामटेक मंदिरामध्ये. ऑलरेडी लेट झालं आहे बट जस्ट मंदिर बघायला आणि दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही इथे. One day later. आता आम्ही रेडी झालोय. आता आम्ही जाणार आहे नाश्त्याला. तिकडे आंघोळ वगैरे बाकी लोक करताय. आम्ही ड्रेस वगैरे चेंज करून रेडी होऊन नाश्ता, चहा पाणी, पोहे जे पण येते खायला जाणार आहे. तिथून मग जायचं आहे चित्रकूटला. पण असं कळलंय आता की प्रयागराज बंद होणार आहे उद्या. आपण उद्या पोहोचणार आहे. आम्ही उद्या पोहोचणार आहे, तर बंद होणार असं समजतंय. आता अजून माहिती नाही आता चित्रकूट जाणार की डायरेक्ट प्रयागराज, ते तुम्ही व्लॉगमध्ये बघा, तुम्हाला कळेल. आता इथे झालंय नाश्त्याचा टाईम. सगळे लोक नाश्ता करणार आहे. तुम्हाला उपवास आहे का? काही लोकांना उपवास आहे, काही लोकांना नाही आहे. ज्या लोकांना उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडी आहे आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांना पोहे. इथे खिचडी बनवत आहेत. बोरं पाडत आहेत हे लोक. इथे गाडी उभा केली आहे, नाश्त्यासाठी थांबले सगळे. आता आम्ही झालोय रेडी. नाश्ता वगैरे सगळं झालंय. आता इथून जाणार आम्ही चित्रकूटला. थोड़ा ना है, बहुत दूर है. आप शर्मा रहे हो क्या? नहीं शर्मा नहीं रहे, बहुत दूर है. अभी यहाँ नहीं है. इथून 300 किलोमीटर चित्रकूट आहे. आणि प्रयागराज 300 आहे और चित्रकूट नाही माहिती त्यांना. प्रयागराज 300 आहे. तुझा नाश्ता झाला का? काय खाल्लं? पोहे. खिचडी. तुला उपवास थोडी आहे खिचडी खायला. कस काय खाल्ली? फक्त उपवासवाल्यांनाच खिचडी होती. I like खिचडी. ओके, यू लाईक एव्हरीथिंग. एवढंच होतं का? बाय मी घेतले बाय मी तू पण किती One eternity later. आता वाजलेत 1 आणि इथून ऑटो करून आपण किती किलोमीटर आहे? इथून 8.5-9 किलोमीटर आहे. आता इथून ऑटो करून जायचं आंघोळीला. पोहोचणार आम्ही तिथं 2 वाजता. तिथून आंघोळ करायची. मग पुढचं नाही माहित आम्हाला काही. सगळे लोक बसलेत ऑटो मध्ये बघा. हॅलो गाईस. हर हर महादेव. Few minutes later. आमचं स्नान झालंय आता. 3-3:30 वाजता झालं होतं. आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. इथे आम्ही आता थोडा स्टॉप घेतलाय वॉशरूमला वगैरे जायला. तर लोक काकडी वगैरे घेत आहेत, आईस्क्रीम कोण घेत आहे. हा, नंतर कुंभमेळ्यात स्नान झालंय आमचं. आता आपण रिव्ह्यू घेऊ की स्नान कसं झालं. काका जरा रिव्ह्यू द्या बरं. स्नान कसं झालं? एकदम मस्त झालंय. खूप शांततेत खूप छान पार पडला आहे. गर्दी काही नव्हती. गर्दी खूप होती. आम्ही केलं तेव्हा गर्दी अजिबात नव्हती. आम्ही केलं तेव्हा होती थोडी थोडी. काकांनी आता या काकांनी वकिलकी सोडून आईस्क्रीमचा धंदा चालू केलाय.
तर त्यांना कॉन्टॅक्ट करा कोणाला कुल्फी पाहिजे असेल तर. आज आता इथून चित्रकूटला चाललोय आम्ही. तर किती वेळ लागेल काकू, काय अंदाज? काकू काकडी खाण्यामध्ये बिझी आहेत. 2 तास लागेल. आता आम्ही पोहोचलोय चित्रकूटला. तिथे आम्ही चाललोय फक्त गोदावरी बघायला. ते आहे पूर्ण मार्केट, शॉपिंग मार्केट टाईप. कस्तुरी हे काकांनी इकडच्या हातामध्ये पकडलंय. त्यांनी यांचा हात इकडे हातामध्ये पकडलाय, यांनी इकडे हात पकडलाय आणि हे इकडे असं करतायत. तर इकडे स्मेल येतोय. त्याला बोलतात कस्तुरी. कस्तुरी आणि दुसरं क्या है? कस्तुरी मृगा खाना भी. कस्तुरी आहे कस्तुरी म्हणजे हरणाच्या बेंबीतून काढलेली. हा बोल. Few minutes later. अचार एक थाली में एक व्यक्ति को भरपेट भोजन एकदम ऑथेंटिक पद्धतीने जेवण बनवतात. तर अशा प्रकारे आज प्रयागराज आणि चित्रकूट आम्ही केलंय. आता उद्या नेक्स्ट लोकेशन आहे मे बी काशी, अयोध्या असेल. तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. उद्या किंवा परवा एक नवीन ब्लॉग येईल.